लाडक्या बहिणींना दिलासा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू होणार. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC प्रक्रियेदरम्यान झालेल्या तांत्रिक व माहितीतील त्रुटींमुळे अनेक पात्र महिलांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला होता. ई-KYC पूर्ण करूनही डिसेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. सरकारचा महत्त्वाचा निर्णय. पात्र असूनही योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांसाठी आता प्रत्यक्ष फेरपडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो महिलांना दिलासा मिळणार असून बंद झालेला लाभ पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लाभ बंद होण्यामागील कारणे. ई-KYC करताना चुकीची माहिती भरली जाणे, प्रक्रिया अपूर्ण राहणे, तांत्रिक अडचणींमुळे माहिती अपडेट न होणे या कारणांमुळे अनेक महिलांचे खाते तात्पुरते अपात्र ठरवण्यात आले होते. फेरपडताळणीची प्रक्रिया कशी असेल? शासनाकडून अशा लाभार्थी महिलांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार आहे. संबंधित महिलांनी आपल्या परिसरातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधायचा आहे. खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. अर्जाची प्रत, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, स्वयं घोषणापत्र. अंगणवाडी सेविका घरोघरी भेट देऊन किंवा ठरवलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी करून माहितीची खातरजमा करणार आहेत. लाभ पुन्हा कधी सुरू होणार? फेरपडताळणीत पात्र ठरणाऱ्या महिलांचा लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ पुन्हा सुरू केला जाणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.